बघा कधी जमलं तर मनातून पूर्ण काढून टाकायचं. काल जे होऊन गेलं ना, गेलं गेलं. आजचा दिवस नवा, नवा गडी नवं राज्य, हा विचार ठेवायचा. आणि तुम्हाला संसारातले विचार कधीच आनंद देणार नाहीत, कधीच नाही. मला अमुक बोलला होता, खूप आनंदाचा काळ असतो. आणि लोकांना खरं सांगू का, सगळ्यात वाईट सवय ही असते की मागचं पक्क लक्षात ठेवूनच वागायचं. पूज्य काका सांगत असतात, एका बाईच्या घरी लग्न होतं, मोठ्या घरची बाई, आहेर देणं चालू होतं. तशीच तिच्याच बरोबरीच्या घरातली असलेली मोठ्या घरची लग्नाला आली. लग्नाला आल्यानंतर सगळ्यांना मोठमोठे चांगले चांगले आहेर करणं चालू होतं. ती आलेली पाहिली, म्हणजे थांबा बरं थोडं. घरात गेली. घरात गेल्यानंतर अतिशय बरंगळ साडी, बरंगळ नाही कळलं तर अगदी जुनी झालेली, म्हणजे जिची चमक निघून गेली आहे, अगदी सामान्य साडी तिनं काढली. आणि वापरून जुनी नाही, पण बरेच दिवस जपून ठेवलेली. आणि हिलाही द्यायला शोभत नाही आणि तिलाही घ्यायला शोभत नाही अशी. आता एवढं लक्षात येईल तुमच्या. अशी साडी तिनं घेतली, तिला कुंकू लावलं आणि घ्या बाई म्हणली. बाकीच्या बऱ्याच बाया आजूबाजूला होत्या. त्याने हिला म्हटलं, अगं तुझ्या घरी काय कमी आहे, किती मोठ्या घरची बाई आली आणि तिला अशी साडी देते तू. आत्ता अगदी सामान्य बाई आली, तिला किती चांगली साडी दिली तू, हिला अशी का दिली. तिनं म्हटलं, मग 12 वर्षापूर्वी मी हिच्या घरी लग्नाला गेलते तेव्हा तिने ती मला दिली होती, ती मी ठेवली जपून. मला देताना तिला काही नाही वाटलं का, मग मी का नाही द्यायची. विचार करा, ती साडी कपाटात राहिली, पण ती घाण 12 वर्ष जपून ठेवली मनात, की मला कधीतरी तेच द्यायचंय, मला कधीतरी तेच द्यायचंय. आपल्या अंतःकरणात भक्तीचा आनंद निर्माण न होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असेल तर हे आहे. याला अतीत अनुसंधान म्हणतात. अतीत अनुसंधान म्हणतात की मागच्याचं अनुसंधान. परमार्थ तुम्हाला जर विचारलं, काल कोणकोणते सूत्र झाले सांगावं जरा, कोणी पण सांगून दाखवा. फक्त सरांच्या पाठ असतील म्हणून तुम्ही नका सांगू. बाकी कोणी पण सांगून दाखवा की काल कोणत्या सूत्राचं विवेचन झालं. सांगता येईल का? नाही सांगता येत. आणि जर विचारलं 8 दिवसापूर्वी अमुक बाई तुम्हाला काय बोलली होती, म्हणजे मी तुम्हाला विचारत नाही बरं कोणाला, पण ते पक्क लक्षात राहतं. मला सांगा, आपण कसे भक्तीचे अधिकारी असू, या गोष्टी जर पक्केपणानं आपण सोडायलाच तयार नाही, कुणीही असो, काही ज्या त्यावेळी जे ते उत्तर देणं ही गोष्ट ठीक आहे व्यवहार म्हणून, ते करावं लागतं. पण लक्षात ठेवा, ज्याला खरंच परमार्थाच्या मार्गावर जायचं आहे आणि ज्याला खरंच या जीवनातला सर्वोच्च आनंद भोगायचा आहे, त्याला पहिल्यांदा हे करावं लागतं, अतीत अनुसंधान. भूतकाळातल्या गोष्टीचं अनुसंधान सोडून देण्याची सवय, सोडून देण्याचा अभ्यास पहिल्यांदा आपल्याला करावा लागतो. भविष्यात अविचारणं, पुढच्या गोष्टीचा विचार मनुष्यानं करू नये. पुढच्या गोष्टी काय होतील मला सांगा. पुढच्या गोष्टीचा विचार जर वसुदेव करीत बसले असते, पुढं काय होईल, कंसाच्या हातात गेली आहे, मग हिला होणारे पोरं तरी आपण कसे द्यायचे, असा जर विचार केला असता तर देवकी वसुदेवाच्या हाताला लागली असती का? नाही. ठीक आहे, मी आत्ता प्रतिज्ञा करतो, मला होणारी सगळी मुलं मी तुम्हाला देईन. वस्तुतः ही चूक वाटत होती की नाही? श्रीधराचार्य स्वामी महाराजांनी याचं वर्णन करून ठेवलं की भविष्यातला विचार मनुष्यानं करायचा नसतो, फक्त वर्तमान सुधरविण्याचं पाहायचं असतं. फक्त वर्तमान सुधरवावं. वर्तमान काळात आपल्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये एवढा विचार जर मनुष्य करीत गेला तर भविष्य आपोआप सुधरत चालत असतं. भविष्याचा विचार करण्याची गरज राहत नाही. हां, आणि प्राप्त असलेल्या गोष्टींच्या बाबतीत समानता धारण करणं,
कोणत्याही बाबतीत आसक्ती नाही आणि कोणत्याही बाबतीत द्वेष नाही, मधून चालायचं, याला उदासीनता म्हणतात. अशा प्रकारे ज्याला आपलं जीवन पुढे नेता येतं, लक्षात ठेवा, त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. जगद्गुरू शंकराचार्यांनी वर्णन करून सांगितलं. हां, मी बोलतो हे की या प्रकारे भगवंताचं अवलोकन, भगवंताचं चिंतन, भगवंताबद्दल बोलणं, या सगळ्या गोष्टी करीत करीत आपल्या अंतरंगातल्या त्याच्या विपरीत असलेल्या गोष्टींचा त्याग केला की आपोआप शोक नष्ट होत चालतो. वांछा नाही आणि एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, अंध बहिर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. सगळ्या इंद्रियांचा एक विषय परमात्मा करून टाकणे हे त्यांना जमतं आणि त्याच्यामुळे शोक त्यांच्या आजूबाजूलाही फिरकत नाही. संतांच्या जीवनात विपरीत घटना येत नाहीत का? आपल्यापेक्षा किती काही येतात. चिंतन करू, थोडंसं भजन करूया आणि मग करू, थोडी जी मरगळ आली ती निघून जाईल. फक्त सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. काय झालंय? टाळी वाजवा म्हटलंय पण अजून तितका आवाज येत नाही. राजस्थानी एक म्हण आहे बरं, एवढी ऐका, एवढी ऐका, मग आपण टाळ्या वाजवू. अरे वा, म्हण सांगायची गरज नाही दिसत आता. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी. पांडुरंग 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 हरी, पांडुरंग 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 हरी. पांडुरंग 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 हरी. पांडुरंग 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 हरी. पांडुरंग पांडुरंग वासुदेव हरी. वासुदेव हरी, जय जय नारायण हरी. पांडुरंग 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 हरी. पांडुरंग 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 हरी. राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी, राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी.
पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी हरी बोल पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी हरी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी हरी बोल पांडुरंग 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 हरी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे हरी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी हे हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 हरी विठ्ठल 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 राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी पांडुरंग 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 हरी पांडुरंग 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 पंढरीनाथ भगवान की जय। परमात्मा श्रीहरींच्या
बद्दलची अंतःकरणामध्ये निस्सीम आणि अखंडित अशा प्रकारची जी भक्ती आहे ती रुजण्याकरिता काय काय लागतं आणि ती रुजल्यानंतर त्या महात्म्याची भूमिका जगाच्या बद्दलची कशी असते याचा विचार आपण करीत आहोत. आणि याच भूमिकेतून न वांछती याचा विचार आपण केला. न शोचती. भूमिका दोन आहेत. एक अंतःकरणाची भूमिका आहे आणि दुसरी प्रारब्धानं येणाऱ्या प्रसंगांच्या बाबतीत असलेली भूमिका आहे. तुम्हाला आम्हाला सुखही मिळतं आणि दुःखही मिळतं. संतांना दुःख मिळत नाही का? संतांनाही दुःख मिळतं. पण तुमचा माझा जर विचार केला तर आम्हाला आनंद आवडतो का दुःख आवडतं? बोला ना. आनंद आवडतो, दुःख नको वाटतं. थोडं दुःख यायला लागलं की ते बाजूला कसं सारावं याचा विचार मनुष्य करतो. पण संतांचा जर विचार केला तर संतांना दुःख आवडतं. बरं का आवडतं? याचं कारण आहे संसारातलं दुःख आपल्याला संसारातून बाजूला करायला कारणीभूत ठरतं. म्हणून संसारात कितीही सुख शोधा हे अंधारात सुख शोधल्यासारखं आहे. आणि संसारात जर दुःख आलं त्या दुःखानं माणूस होरपळायला लागला तर कधीतरी त्याच्यातून बाजूला व्हावं, नको हे अशी भूमिका तयार होऊ शकते. म्हणून संतांना दुःख आवडतं. आपल्याला आपण भागवत अनेक वर्ष ऐकलेलं आहे म्हणून कदाचित कुंती आतेच्या मुखातला एक श्लोक आपल्याला ठाऊक असेल. विपदा संतो न शश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनं यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. भगवंतानं जाता जाता कुंती आतेला विचारलं की मी तुला काय देऊ? त्यावेळी कुंतीनं म्हटलं, देवा मला दुःख द्या. देव हसले. अगं सगळं जग सुख मागतंय आणि तू दुःख का मागते? देवा आम्हाला दुःख होतं म्हणून तुम्ही आमच्या जवळ आले, नाहीतर तुम्ही आम्हाला मिळालं नसतात. आमच्यावर संकट आली म्हणून धावत धावत तो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे या पद्धतीनं तुम्ही आमचं संरक्षण करण्याकरता आलात. देवा आम्ही जर सुखात असतो तर आम्ही तुझी आठवण केली नसती. आम्ही दुःखात होतो म्हणून आम्ही तुझी आठवण केली आणि तुझी आठवण केल्यामुळे तू आमच्याकडे येत गेला. भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. म्हणून या भूमिकेतून संत कधीच संसाराचं सुख मागत नाहीत आणि संसारात प्रारब्धानं आलेल्या दुःखाचा तिरस्कार करीत नाहीत. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पिना गेली, बरे दुष्काळे पिना गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा केली, बरिया दुष्काळे पीडा केली. तुकाराम महाराजांचे वाक्य आहेत. बरं बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. बायको जर कर्कशा असेल तर कोणत्या नवऱ्याला ती बायको आवडते? हो नाही आवडत. निदान शांत बोलणारी असावी, नाही ऐकलं तर नका का ऐका ना, पण गप्प बसणारी तरी असावी की नाही? नाही आवडत माणसाला. पण तुकाराम महाराज काय म्हणतात? देवा माझी बायको कर्कश आहे, खूप बरं झालं. बरं खूप बरं झालं. का म्हणतात? याचं कारण आहे सामान्य मनुष्य बायकोच्या ठिकाणी सुख शोधतो
ती शांत राहिली तर सुख मिळणार आहे, नाही तर आपल्याला सुख मिळणारच नाही, हा निश्चय त्यानं पक्का केलेला असतो. तुकाराम महाराजांसारखे जे महात्मे आहेत ते महात्मे बायकोच्या ठिकाणी सुख शोधतच नाहीत. त्यांना त्याच्यापेक्षा जास्त सुख मिळालेलंच आहे. आणि जर बायको नीट राहील तर कदाचित तिच्या ठिकाणी ममत्व गुंतेल आणि मला या सुखातून बाजूला व्हावं लागेल. म्हणून प्रारब्धानं दिलेलं जे बायकोचं कर्कशपण आहे त्याच्याबद्दल देवाला ते धन्यवाद देतात. नको बाबा, देवा यात मी जर राहिलो, यात मी आसक्त झालो तर मला ते मिळालं आहे ते निघून जाईल. म्हणून देवा बरं झालं. दिवाळा निघालं. सामान्य मनुष्य अगदी आत्महत्येपर्यंत प्रवृत्त होतो, पण तुकाराम महाराज सगळ्यांसमोर म्हणतात बरं झालं एकदाचं. का? आता हे करायची गरजच राहिली नाही, आता सगळं ते देवाचंच करायचं. या दृष्टीनं दुष्काळानं मला बोलायचं आहे हे की या प्रकारानं संसाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त संतांचाच असतो, इतर कोणाचा असू शकत नाही. त्यांना ते मिळालेले. आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, हे जाणोनी गताचे न शोची जो. जे आपलं खरं असतं ना, एखादी वस्तू समजा एस टीमध्ये आपली हरवली, समजा सोन्याचं गंठण हरवलं, प्रामाणिक असला कंडक्टर, त्याला ते सापडलं आणि त्यानं शोधून शोधून पत्ता शोधून आपल्यापर्यंत आणून दिलं. आपण काय म्हणतो? ते माझं होतं म्हणून मला मिळालं, खऱ्या कमाईचं होतं म्हणून मिळालं. याचा अर्थ काय? बोलणं सहज वाटतं हे, पण लक्षात ठेवा या ओवीचा तो अर्थ आहे, जे खरं आपलं असतं ना ते कल्प संपेल पण आपल्यापासून दूर जात नसतं. म्हणून जे आपल्यापासून गेलं ते आपलं नाहीच या भूमिकेत हा महात्मा असतो. म्हणून त्याच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा शोक येत नाही. यो न द्वेष्टी, काय यो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती. इच्छाही करीत नाही आणि शोकही करीत नाही. अशा प्रकारे तो महात्मा सगळ्यांच्या मध्ये शांतपणे राहतो. पुढे सांगितलं न द्वेष्टी, तो कोणाचाही द्वेष करीत नाही. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण सांगतो आपल्याला. आता निदान हे सूत्र आणि पुढचं सूत्र, हे 2 सूत्र तरी पूर्ण केले पाहिजेत. किती वाजलेत? 9:15. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मज नाही कोणी उरला दुर्जन, माय बापा वीण ब्रह्मांडात. सर याचा अन्वय कसा आहे? बरंच सांगतो प्रमाण. मज नाही कोणी उरला दुर्जन, माय बापा वीण ब्रह्मांडात. माय बापा वीण मज कोणी दुर्जन ब्रह्मांडात उरला नाही, असा अर्थ होईल की नाही? पण असा अर्थ नाही. मला सगळं जग बाप आणि माये पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. सगळीकडे मला आई आणि बापच दिसतात. मला आता कुणीही शत्रू या ब्रह्मांडात उरलेला नाही. हां, मायबापाशिवाय कुणी उरलं नाही तर शत्रू कोण असेल? कारण मायबाप शत्रू नसतात. ज्यावेळी कोणीच आपलं वाईट करीत नाही ही भावना निर्माण होईल, त्याच वेळी कुणाचा द्वेष राहणार नाही. द्वेष कधी होतो? कुणीतरी आपल्याबद्दल वाईट विचार करतोय, कुणी आपलं वाईट करतोय, ही भूमिका निर्माण होते. या जगात माझं वाईट करणाराही कुणी नाही आणि माझं चांगलं करणाराही कुणीच नाही. का? एक वाक्य आहे, आपण अनेक वेळा ऐकलं असेल, तुझ्या जीवनाचा तू शिल्पकार आहेस. कुणीच तुला त्रास देणाराही नाही आणि कुणीच तुझं भलं करणाराही नाही. आपणच आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. आपणच आपले शत्रू आहोत, लक्षात ठेवा. आणि आपणच आपले मित्र आहोत. माझा मीच झालो शत्रू, कैसे पुत्रदारा कैसा मित्रू, कासया घातला पसारू, अहो जगद्गुरु तुका म्हणे. आपुली आपण करा सोडबन. म्हणून बघा,
ही भूमिका जर धरली, कोणत्याही दुःखाचं कारण सामान्य मनुष्याचा हा स्वभाव आहे. यश मिळालं की कुणामुळं मिळालं? माझ्यामुळं मिळालं. आणि अपयश मिळालं तर आजूबाजूचे जे हे सगळे होते म्हणून तर झालं, नाही तर मी तर म्हणत होतो त्यांना असं करा म्हणून, असं माणूस म्हणतो. अपयश मिळालं की दुसऱ्यावर ढकलायचं, आणि यश मिळालं की त्याचा सगळं श्रेय स्वतःकडे घ्यायचं. ही मनुष्याची भूमिका आहे. हां, विचार करा, जर या भूमिकेत मनुष्य असेल तर जी जी दुःखाची गोष्ट येते त्याचं कारण दुसरं कोणीच नसतं, स्वतःच असतो. ज्यावेळी या गोष्टीचं ॲनालिसिस केलं जातं, पृथक्करण केलं जातं, काय असतं? आत्ताच निवडणुकाबद्दल बोलायचं नाही, पण आता काय बोलायला हरकत आहे? थोडं बोलायला काय हरकत आहे? निवडणुका झाल्यानंतर जे पक्ष हरतात ते काय म्हणतात? आता आम्ही याचा अभ्यास करणार आहेत, आम्ही का हरलो. चिंतन करायचं म्हणतात. मग ते त्यांच्याच दोषाचा विचार नाही करीत, ते आपल्या दोषाचं भांडं दुसऱ्यावर फोडतात, EVMवर फोडतात. बरं ठीक आहे, इतकं स्पष्ट बोलावं की नको हा विचार करीत होतो मी, पण ठीक आहे, आता तुम्हीच बोललात. शहाणा मनुष्य आपली काय चूक झाली, आपल्या अपयशाच्या मागे आपली काय चूक आहे याचा विचार करतो, आणि बहिर्मुख मनुष्य आपलं कुणामुळं हे झालंय, नुकसान झालंय याचा विचार करतो. दुसऱ्यामुळं आपलं नुकसान झालंय असं म्हणणारा खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. आणि व्यवस्थितपणे पृथक्करण करून, विचार करून माझी चूक कुठे होती ती सुधारण्याचा जो प्रयत्न करतो तो मात्र वर आल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता दुसरी उदाहरणं देण्याची आवश्यकता नाही. स्वतः खड्ड्यात जातो, त्याची तात्पुरती चूक नसते, मुळातून चूक असते, ती मागून चूक घेत गेली असते. मी का बोललो? पहिल्यांदा ज्याला स्वतःचा उत्कर्ष करायचा आहे त्यानं या गोष्टीचा विचार कायम करीत राहिलं पाहिजे. चूक दुसऱ्याची नसते, चूक माझी असते. जर या भूमिकेवर राहिला तर कोणाचा द्वेष होईल का? कोणाचाही द्वेष होणार नाही. कुणीच माझ्या दुःखाला कारण नाही आहे, मीच माझ्या दुःखाला कारण आहे, ही भूमिका येईल. महात्म्याच्या अंतःकरणात ही भूमिका असते. मी संसारात बांधला गेलो असेल तर त्याचं कारण मी आहे. रोहिदास महाराज होते, कथा आपल्याला ठाऊक असेल. जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर आईचं दूधही प्यायला तयार नव्हते. जन्माला आल्या त्यांना त्यांच्या मागचा जन्म आठवत असेल, त्यामुळे आता काहीच करायचं नाही या भूमिकेत ते होते. त्यांच्या आत्या होत्या, त्या जाणत्या होत्या. त्यांनी म्हटलं, एक वाक्य सांगितलं त्यांनी त्या बाळाला, मागच्या जन्मात शेवटी चपलेवर लक्ष ठेवायला लाज नाही वाटली, आता दूध प्यायला काय लाज वाटते. त्यांची मरणाची वेळ होती. हां, आणि नवीन जोडा बांधून आणला होता चांगल्या प्रकारचा, तो कोणाने ठेवला होता. आणि मरता त्याच्याकडे दृष्टी गेली, अरे वापरायचा राहिला. फक्त एक चपलाचा जोड वापरायचा राहिला एवढी इच्छा राहिली तर चर्मकाराच्या घरी जन्म घ्यावा लागला महाराज. एक छोटी इच्छा हो, याच्यापेक्षा अजून काय असतं. एक छोटी इच्छा. आता याचा दोष दुसऱ्यावर देऊन उपयोग आहे का? नाही. आपल्याला जे जे मिळालं असतं ते चांगलं असेल, ते वाईट असेल, ते आपण करून ठेवलंय म्हणून आपल्याला मिळालंय. आपल्याला माणसं मिळाली, चांगली मिळाली असली आपण कमावून आणली आहेत म्हणून मिळाली आहेत. वाईट मिळाली असली आपण त्या पद्धतीचं करून ठेवलंय म्हणून आपल्याला मिळाली आहेत. दुसऱ्याच्या स्वभावाला दोष देऊ नका, आपल्या मागच्या प्रारब्धाला दोष द्या. नको विधाता.